विमल माळी, वय 60 वर्ष, शिक्षण दुसरी, व्यवसाय शेतकामात पतीला मदत करणं, पण भन्नाट काव्यरचना. शेतात काम करताना जे सुचलं ते शब्दबद्ध केलं. एक दोन नाही तर तब्बल 600 कविता त्यांनी लिहिल्या आहेत. पण गरिबी आणि आर्थिक टंचाईमुळे या प्रतिभावान कवयित्रीचा काव्यसंग्रह प्रकाशित होऊ शकत नाही, हीच मोठी खंत आहे. मातीत राबून घाम गाळणारी ही कवयित्री बहिणाबाईंची खरी पाईक वाटते. सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर गावच्या विमल माळी या कवयित्रींच्या कवितांवर हा विशेष वृत्तांत. निसर्ग राजा पूर्ण भाळला, निसर्ग राजा पूर्ण भाळला, सृष्टी देवीवरी. राहून राहून कशा फेकितो एकांताच्या सरी. जरा निळसर पदर ओढुनी डोंगर माथ्यावरी. खेळू लागले जळ मोखळे हिरव्या शालूवरी. ऐकलत मंडळी, गावाकडच्या या कवयित्रीची मनाला भावणारी कविता. विमल माळी यांनी शेतात घाम गाळताना या अस्सल गावरान बाजातली रचना केली आहे. दुष्काळ, पाऊस, शेती, शेतकरी, पर्यावरण, मराठी भाषेवरच्या त्यांच्या कविता मनाला भुरळ घालतात. जशी काव्यनिर्मिती तसंच खास ग्रामीण आवाजातलं कवितेचं सादरीकरण. त्यांची प्रतिभा फुलते तीच मुळी शेतात काम करताना. त्यामुळे प्रत्येक निर्मितीला गावाकडच्या मातीचा गंध असतो. माझे वडील नागनाथ शंकर फुले बार्शीचे आणि त्यांना महात्मा ही पदवी. ते 35 वर्ष राजकारणात होते आणि निस्वार्थीपणा त्यांनी राजकारण केलं. मग ते पंढरपूरला भक्ती मंडळात मध्ये पण जात होते. मग मी कळसाचं दर्शन घ्यायची, चंद्रभागेला हात जोडायची आणि आईवडिलाचं दर्शन घ्यायची. त्यांचे काय ज्ञानेश्वरी खूप त्यांची ही होती, ओळी ओळीचं ते अर्थ सांगत होते. मी मन लावून ध्यान लावून ऐकत होते आणि मला त्याच्यातून हे ज्ञान प्राप्त झाले. आणि पुढच्या वेळी ते वडील वारल्यानंतर मग मला दुसऱ्या वर्षी वारी आली, ती मौसदी वारी. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं की आता कसं जायचं, तिथलं तो प्रसंग वगैरे. मग माझी पहिली कविता असे शब्द आले मला. ओढ पंढरीची मला होय घाई, आता कशाला जाऊ बाई, तिथं जन्मदाता दिसेल काही. सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर गावात राहणाऱ्या विमल माळींचे वडील वारकरी संप्रदायातले. त्यामुळे लहानपणापासूनच ज्ञानेश्वरी श्रवण करायला मिळाली. त्यांच्या काव्य पंढरीचा प्रवास वयाच्या 6व्या वर्षापासून सुरू झाला. त्यांचा काव्यसंग्रह भन्नाट आणि अचंबित करणारा आहे. लिहिलेल्या कविता, मिळालेले पुरस्कार ठेवण्यासाठी खास अशी व्यवस्था नाहीच. भेटायला आलेल्या मंडळींना आपल्या कविता दाखवण्यासाठी झाडाखाली वाकळ अंथरूण कविता शोधाव्या लागतात. एक एक करत घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या 5-6 वह्या मिळून अंदाजे 600 कवितांचा संग्रह जमा होतो. ज्ञानेश्वरी मी पारायण खूप केले. अनेक शब्दाचे, एका शब्दाचे अनेक शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आणि तुम्हाला सांगू का, बेंडकुळी तिला दरदोरी म्हणतात. अजून म्हणलं तर हे आत्ताच्या मुलांना माहीत पण नाही. बेडूक आणि गवारा, गाढव. आणि तुम्ही कुठल्याही ह्या प्रत्येक दिसणाऱ्या वस्तूला मराठीतला 4-4, 3-3 शब्द आहेत. हो, मग आपल्याला पाहिजेत कवितेत किती 2 शब्द पाहिजेत, 2 घ्यायचे. खग, पवन, ढग काय नाही तेवढे. रजनी, निशा, उषा, दिशा, काही पण शब्द आहेत. इतके शब्द आहेत मराठी भाषेमध्ये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेल्या अनेक कवी संमेलनात आणि साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेतलाय. शेतात खुरपण करताना, स्वयंपाक करताना, धान्य निवडताना, गाईला चारा घालताना त्यांना काव्य निर्मितीचा व्यासंग जडला. कविता सादर करण्याची त्यांची स्वतःची अशी एक खास शैली आहे. त्याला गावरान भाषेची किनार आहे. त्यामुळे विमलताईंची प्रत्येक कविता आपलीशी वाटते. जरी नव्हती आम्हास पूर्व काळी, म्हाडी हवेली अलिशान गाडी. टाळची पळ्याची पहाटे भुपाळी, कुडा मातीची झोपडी निराळी. कुडा मातीची झोपडी निराळी. रजनी अजुनी नयनात असे थोडी, तोच गोट्यातून तात धेणू सोडी. प्राची सजली झालरी तांबड्याची, झुंज गमतीची जंगी कोंबड्याची. विमल माळींचे पती सिद्धराम माळी हे सुद्धा शेतकरी आहेत. ते कधीही शाळेची पायरी चढलेले नाहीत. पण आपल्या पत्नीचा त्यांना अभिमान वाटतो. कारण कुठलीही नवनिर्मिती पहिल्यांदा त्यांच्या समोरच सादर होते.
काम करताना बी चालू असतं, शेतात काम करताना बी कवितेचं चालूच असतंय. हा त्यांना खूप ती आवड आहे. आवडत आहे. हा त्यांचे खुरप्याला मग एखादी बाई जोडून दिली असती माझी, मी कुळवाला बैलाचा उद्योग चालूच असतं माझा. मग ती चालूच असतं तिचं. विमल माळींना आपल्या सगळ्या कविता तोंडपाठ आहेत. त्यांच्या काव्याची मैफल सुरू झाली की वस्तीवरच्या लिंबाच्या आणि चिंचेच्या झाडाखाली गावकरी पाहुणे रावळे मोठ्या कुतूहलानं या मैफलीत सहभागी होतात. अतिशय सृजनशीलता त्यांची चांगली आहे. अगदी नामवंत कवींना सुद्धा ते लवकर जमणार नाही असं माझं मत आहे. पण त्यांनी ते लिहिलेलं पेरलेलं आहे. अतिशय शिक्षण कमी असताना सुद्धा त्यांनी लिहिलेलं पेरलेलं आहे. त्यांचं शब्द भांडार आपण ऐकलं असेल, वाचलं असेल तर ते त्यातून आपल्याला समजेल. त्यांनी निर्माण केलेलं काव्य कधी जपून आणि मापून ठेवावं असा विचार कधीच केला नाही. फक्त काव्यरचना करण्यात त्यांना धन्यता वाटायची. पण आता त्यांच्या कवितांची संख्या 600च्या वर गेली आहे. आता हा काव्यसंग्रह प्रकाशित करायचा आहे. पण तो कसा करायचा, त्याच्यासाठी कुणाकडे धाव घ्यायची आणि लागणारा खर्च कुठून आणायचा याची चिंता त्यांना आहे. काव्यसंग्रह प्रकाशनासाठी कुणी पुढाकार घेतला तर या प्रतिभावान कवयित्रीचा गावरान मेवा राज्यभरातल्या काव्यरसिकांना अनुभवता येईल. संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर. देवाला दुष्काळ येऊ दे ओला, नाही मेघ बरसला, काय करू कपिला, नाही मेघ बरसला.